आईने मुलाला चांगलाच धडा शिकवला सुनेची बाजून घेऊन. कसा ते नक्की बघा. आरती, झाला की नाही डबा? किती वेळ झाला? मला उशीर होते. माझं घड्याळ, रुमाल, पाकिट कुठे आहे? आनंद मोठमोठ्याने ओरडत होता. रेखाताई डोळे काढत आपल्या मुलाकडे म्हणजेच आनंदकडे बघत होत्या. आनंद हसून म्हणाला, ए आई, कम ऑन, आता माझ्याकडे असे बघू नकोस हा. मी आता काही लहान आहे का? 2 मुलांचा बाप झालोय मी आता. रेखाताई रागात म्हणाल्या, हो पण वागतोयस लहान मुलांसारखाच. आनंद हसत म्हणाला, आई तू पण ना. रेखाताई रोजच हे सारं बघत होत्या. त्यांना सतत वाटत असे, आनंदला घडवताना एक आई म्हणून मी कमी पडले का असे त्यांना वाटायचं. विचार करता करता भूतकाळात हरवल्या. घर म्हणजे पिंजरा, घरातल्या बाईला काडीची किंमत नाही. हे सर्व बघत आनंद मोठा झाला. जसजसा मोठा होतच गेला तसं मी त्याला किती वळण चांगलं लावलं. स्वतःची कामे स्वतः करावी, अगदी एकटावर राहिला कधी तर पोट भरलं जाईल असे सोपे पदार्थ पण मी त्याला शिकवले. तरी हा असा का वागतो? आरतीला अगदी लहान सहान गोष्टींवरून बोलत असतो. घरातली लक्ष्मी आहे ती. काय करू मी आता? ह्याला घडवताना मातृत्वाच्या वाटेवर मी कुठेतरी कमी पडले हेच खरे. अशा विचारात असताना त्यांची मैत्रीण आली, शिल्पा. मैत्रीण म्हणजे एवढी जीवाभावाची की काही विचारू नका. चेहरा बघता शिल्पाने ओळखलं काहीतरी गडबड आहे. ती लगेच म्हणाली, रेखा तू उद्या दिवसभर माझ्याकडे यायचं आहेस हा? किती दिवस आपलं काही बोलणं झालेलं नाहीये. आरतीने सुद्धा दुजोरा दिला, हो मावशी, न्या जरा यांना बाहेर. बाबांना जाऊन 3 महिने होतील पण आई अजिबात बाहेर गेल्या नाहीत. फार फार तर भराबाहेर असलेल्या या बागेत बसतात. आई तुम्ही खरंच जा. मावशी तुम्ही थांबता का? आज मस्त प्लॅन करू. शिल्पा मावशी लगेच तयार झाली. संध्याकाळी मस्त पावभाजीचा बेत केला. सर्व आवरून आरती सुद्धा बाहेर सर्वांमध्ये पत्ते खेळायला बसली. शिल्पा मावशी आरतीला म्हणाल्या, आता तू सुद्धा काहीतरी सुरू कर. एवढी चांगली शिकलीस, घरात नको बसून राहू. घरातील कामे किती करा, कोणाला किंमत नसते. आरतीने भरून आलेले डोळे सावरत खोटे हसू आणत हो म्हणाली. अगदी कोरडे. रेखाताईंनी शिल्पाचा मुद्दा उचलून धरला. अगदी माझ्या मनातलं बोललीस आरती, खरंच तू विचार कर. तेवढ्यात आनंद ऑफिसवरून आला. तसं आरती उठून पाणी घ्यायला गेली. सर्वांना पाव गरम करून देता देता तिला उशीर झाला. शिल्पा मावशीने हसत हसत आनंदला सांगितलं, तिला जरा पाव गरम करून दे आता. मावशी होती म्हणून काहीच न बोलता आनंदने केले. परत गप्पांचा फड बसला. आज बाबा गेल्यानंतर आई पहिल्यांदा एवढी हसत आहे हे बघितलं आणि आनंद खुश झाला. शिल्पा मावशीने घाई केल्यामुळे आरती घाईघाईत आवरून बाहेर आली. उशीर झाला होता पण आईला एवढं खुश बघून आज मी सर्वांना कॉफी करतो असे म्हणत आनंद आत गेला. आरती बघतच बसली. आत गेल्यावर त्याने बघितलं तर काय, घाईघाईत आवरल्यामुळे ओट्यावर घाण तशीच राहिली होती. तो जोरात आरतीवर ओरडला, काय ग हे, एक काम धड करत नाहीस, घरात तर असतेस, तरी नीट काही करता येत नाही तुला, नुसती वेंदळी आहेस. सगळ्यांसमोर असे बोलल्यामुळे आरती रडत आत गेली. रेखाताई मात्र खूप रागवल्या. आनंद, बस झाले तुझी हुकुमशाही वागणे. हे असे शिकवलं आहे का मी तुला? काय फरक आहे तुझ्या बाबांमध्ये आणि तुझ्यामध्ये? तिला बोलताना, ती जे काम करते ना तेच काम तू रोज करून दाखव मला. त्याच उत्साहाने, तेवढेच नेटके. कंटाळा आलाय, दमलोय असा शब्द काढायचा नाही. मी जे सहन केले ते माझ्या सुनेने करू नये म्हणून तुला मी शिस्त लावली. पण तू तुझ्या घराण्याचा वारसा पुढे चालवतो आहेस. आज मातृत्वाच्या या प्रवासात मी कमी पडले शिल्पा. शेवटी काही गोष्टी शिकून काही उपयोग नसतो ग. मोठ्या माणसांच्या अनुकरणातून ते शिकत जातात. ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा माझा आनंद आहे. बघ शिल्पा, आता ह्याचे अनुकरण ह्यांची मुलं करणार हीच भीती आहे मला. पण आता मी मातृत्वाची वाट बदलणार आहे. माझ्या सुनेसाठी सासूरूपाने जे मातृत्व मला मिळालं आहे ते मी जपणार आहे. आईचे हे रूप बघून आनंदला वेगळेच वाटले. खूप दिवसाने मन मोकळे झाले त्यांचे. बोलून एकदम खाली बसल्या. शिल्पा मावशींनी सावरले त्यांना. त्यांचा हात पकडून सावरले. तसे त्या म्हणाले, मनावरचं दडपण गेलं बघ. मोकळं वाटतं आहे मला. खूप उशीर झालाय, झोप आई तू. आनंद म्हणाला. रेखाताई हसून म्हणाल्या, खरंच उशीर झालाय आता. हे सर्व मी आधीच करायला हवं होतं. आरती बाहेर ये. रेखाताईंचा आवाज ऐकून आरती बाहेर आली. आरती, तुला लग्नात नोकरी करायची होती ना? पण पुरुषप्रधान आपल्या या घरात नेहमी स्त्रियांना कमी लेखले गेले. हा बदल व्हावा म्हणून आनंदला घडवताना मी बरेच बदल केले. पण मातृत्वाच्या या प्रवासात मी कमी पडले. कारण घराणेशाहीचा प्रभाव. आता असे नाही,
आता आपण या मातृत्वाची दिशाच बदलून टाकू. तू नोकरी कर, तुला पुढे PhD करायची होती ना, ती पण कर. मी आहे, मी तुला पाठिंबा देते. तू घरात नसलीस की प्रत्येकजण आपली कामे आपणच करेल आणि ह्या सासूरूपी मातृत्वाची वाट मी घडवणार आहे. आरतीने त्यांना नमस्कार केला. आई तुम्ही झोपा आता, उद्या बोलू आपण. मी तुमचं सर्व ऐकेन, पण आता झोपा, नाहीतर तब्येत खराब होईल. उद्याची सकाळ एक नवीन प्रकाश घेऊन येणार होती. या विचारात आरतीला झोप लागली. उशीर झाला उठायला, पण बराच बदल झाला होता. रविवार असला तरी लवकर उठून आनंदने सर्व आवरायला घेतले होते. आईला त्याने प्रॉमिस केले, तो असा परत कधी वागणार नाही. त्याची चूक त्याने कबूल केली होती. वर्षात घराचे रूप पालटून गेले. सर्वांना स्वयंशिस्त लागली होती. आरतीने राहिलेले शिक्षण पूर्ण करून घराजवळ स्वतःचे ऑफिस काढले. प्रत्येकजण जबाबदारीने वागत होता. त्यामुळे घरातील बारीक बारीक कामांचं महत्त्व प्रत्येकाला समजलं होतं आणि रेखाताईंना आपले असे हे घर बघून वेगळेच समाधान मिळाले आणि मातृत्वाची वाट घडवताना आपण कमी नाही पडलो याचा आनंद झाला. मित्रांनो, खरोखरच प्रत्येक घरात अशी सासू सुनेला खंबीरपणे उभं राहायला शिकवणारी असेल तर खूपच छान होईल ना. तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. व्हिडिओ चांगला वाटला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा.